संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली या गावामध्ये अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी आणि पुंडलिक वरदाहरी विठ्ठल अशा अखंड नाम गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या पहिल्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दातली आणि परिसरातील हजारो भाविकांनी व वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदुंगांचा गजर, हातात घेतलेल्या भगवा पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकऱ्यांच्या सहभागाने या सोहळ्याची शोभा वाढवली. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या या 400 किलोमीटरच्या प्रवासात एकूण 24 मुक्काम असणार आहेत, ज्यातील सिन्नर येथील मुक्कामापूर्वी हे पहिले रिंगण पार पडले. विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यात पालखीचे आगमन होत असतानाच पावसानेही हजेरी लावली, ज्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात असा चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना यावेळी भाविकांनी पांडुरंगाच्या चरणी केली. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. तवा सोडलं मी हात, जवा सारख थांबलं तवा जोडलं मी हात. खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. मारला मी अनवाणी मग किती झाल्या. कितवं वर्ष आहे, कशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली? विश्वगुरु संत सचन निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा अनादी काळापासून चालत आलेला आहे. याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. परंतु आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यामध्ये विश्वगुरूचं रिंगण व्हावं हे 10वं रिंगण श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये दातली गावामध्ये संपन्न होत आहे. हे 10वं रिंगण आहे. महाराष्ट्रातून तळागाळातला शेतकरी, वारकरी, कष्टकरी, झेंडेकरी, फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार या ठिकाणी या रिंगण सोहळ्यासाठी येत आहे. अश्व प्रामुख्याने या रिंगणाचं मुख्य आकर्षण होत आहे. त्याचप्रमाणे बैलजोडीच्या माध्यमातून विश्वगुरूंच्या चांदीच्या रथामध्ये निवृत्तीनाथ दादा थोड्याच वेळात या ठिकाणी येतात. त्यानंतर पहिलं अश्वांचं रिंगण होतं. झेंडेकरी, विणेकरी, धारक महिला आणि मग वारकरी असा अभूतपूर्व हा सोहळा संपन्न होत असतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संत मांदियाळीतील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे आद्य गुरु आहेत. आणि महाराष्ट्रातलं पहिलं रिंगण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून दातली या ठिकाणी संपन्न होत होतं. म्हणजे संत मांदियाळीतील हे पहिलं रिंगण आहे. आपण बघताय हजारोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी आहे. प्रशासन म्हणजे ही वारी प्रशासनाची सुद्धा वारी आहे. शेतकऱ्यांची वारी, कष्टकऱ्यांची वारी आहे आणि वारकऱ्यांची आहेच. प्रशासनाने उत्तम दखल देऊन शासनाने अत्यंत चांगल्या सोयीसुविधा वारकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे आणि हे रिंगण मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे.